त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुद्धा चालू आहे। गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिवसेनेच्या राहुल कराड यांच्यासह अनेक नेत्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। तोडफोडीचं समर्थन करता का आणि त्याच्यावरती कारवाई होणार का शिवसेनेच्या नेत्यांवर सुद्धा? बघा, शेवटी कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे, परंतु शिवसैनिकांच्या भावना देखील आपण समजून घेतल्या पाहिजेत की अशा पद्धतीने जर का भडकाऊ भाषणं करून किंवा भडकाऊ असे व्हिडिओ व्हायरल करून जर का अशा पद्धतीने अपमानास्पद जर का कुठले व्हिडिओ व्हायरल होत असतील किंवा वक्तव्य केली जात असतील तर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येणं हे साहजिक आहे। परंतु अर्थातच जे काय तोडफोड झालेली आहे त्याचं समर्थन का आम्ही करणार नाही, परंतु नाण्याच्या दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत। शिवसेनेकडनं प्रश्न विचारला जातो की कायदा सुव्यवस्थेचं नेमकं काय जर अशा प्रकारे, आणि कुणाल कामराज असं म्हणणं आहे की मी संविधान हातात घेऊन सांगतोय की मला हे बोलण्याचा किंवा हे सादर करण्याचा अधिकार आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बद्दल उबाटाच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी आम्हाला सांगू नये। उद्धवजी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या घटना घडल्या आहेत ते संबंध जगासमोर आहेत। एकंदरीत अशा पद्धतीने मला वाटतं जी काही प्रकरण मागच्या 3-4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत, जे काही हालचाली, काही हत्या झाल्या, काही आत्महत्या झाल्या, त्या बाबतीमधल्या ज्या काही घटना पाहायला मिळत आहेत, कदाचित त्याच्यावरती पडदा टाकण्याकरता देखील काही लोक प्रयत्न करत असतील अशी आम्हाला शंका आहे, अशी मला वैयक्तिक शंका आहे। म्हणून त्या दृष्टीने देखील आम्ही तपासाचं काम करू। संविधान हातात घेऊन ते म्हणतात की मला हे सगळं बोलण्याचा अधिकार आहे। नाही, बोलण्याचा अधिकार फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांना आहे, पण त्या फ्रीडम ऑफ स्पीचचा तुम्ही असा दुरुपयोग करून घेऊन एखाद्या संविधानात्मक पोस्टवरती बसलेल्या व्यक्तीवरला तुम्ही असं अपमानित तुम्ही करू शकत नाही, आणि म्हणून मला वाटतं योग्यरित्या त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल। तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची आपण ही प्रतिक्रिया पाहत होतो। कुणाल कामराजचं आता लोकेशन ट्रेस करण्याचं काम सुरू आहे असं म्हटलं जात आहे, त्यांनी सांगितलंय, आणि निश्चितच या संदर्भात काय नेमके कायदेशीर पर्याय आहेत कारवाईचे हे बघितले जातील। तर फ्रीडम ऑफ स्पीचचा दुरुपयोग करू नये असं म्हटलंय। लेकिन लगातार जो है वो संजय राउत हो, ये लोग भी एक ट्वीट करके जिस तरीके से कह रहे हैं, इंस्टिगेट कर रहे हैं आप लोगों को, क्या इसके पीछे ये है? आदित्य ठाकरे यांनी रात्री 12:30 वाजता ट्विट करणं आणि मला वाटतं ना अचानक रात्री 12:30 वाजता या गोष्टीची आठवण येणं, मला वाटतं ज्यावेळेला उद्धवजींवरती अशी वक्तव्य व्हायची आणि जेव्हा तोडफोड व्हायची ह्याची त्यांनी जरा आठवण करावी। आदित्य ठाकरे ट्वीट कर रहे हैं, संजय राउत ट्वीट कर रहे हैं, उसके बारे में क्या कहेंगे? आदित्य ठाकरे ट्वीट करते हैं रात में, उसके बारे में क्या कहेंगे? आदित्य ठाकरे ट्वीट कर रहे हैं, उसके बारे में क्या कहेंगे? तर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येणं हे साहजिकच आहे असं योगेश कदम यांनी म्हटले, आणि कुणालचं लोकेशन ट्रेस करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर एकंदरीतच आज अधिवेशनामध्ये हाच मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। मात्र शिवसैनिकांनी, जे खरं तर सत्तेचा भाग असलेला पक्ष आहे, त्यांच्याच कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे तोडफोड करणं हे कितपत योग्य आहे असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे। आणि योगेश कदम तेव्हा म्हणतात की शिवसैनिकच आहेत ते, त्यामुळे निश्चितच ते अशाच प्रकारची प्रतिक्रिया देणार, कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। तर काय नेमकी आता कायदेशीर कारवाई होती हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे।